मंडळी, आज बनवूया कोकणी पद्धतीत काळ्या वाटाण्याची उसळ। एकदम खायला छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी, कारण मी कुकरमध्ये बनवते, एकदम झटपट होते। त्यासाठी ना काळ्या वाटाणा रात्रभर भिजवून घेतला। नंतर कुकरमध्ये 2 चम्मच तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की जिरं, राई, हिंग घातला अर्धा चम्मच आणि 2 तेजपत्ते चांगलं असं भाजून घ्यायचं। चांगलं भाजलं की त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा पण चांगला असं लालसर भाजला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। आलं लसूणची पेस्ट पण 1 मिनिट अशी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला। नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि मसाले घालते। तर मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि धने जिरे पावडर सर्व घालून 1 मिनिट चांगला असा मसाला भाजून घ्यायचा। त्यामध्ये मी 2 चम्मच जसं पाणी घातलं, कारण मसाले जळत नाही पाणी घातल्यामुळे। तुम्हाला पाहिजे तर तेल पण घालू शकता थोडंसं। तर हे मी वाटण केलेलं कांदा खोबरा चांगलं भाजून घेतलेलं आणि त्याचं वाटण केलं ते घालून घेतलं। 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि नंतर आपण वाटाणे भिजवून घेतले ना ते घालायचे। चवीप्रमाणे मीठ घातलं। सर्व हे मिक्स करून त्यामध्ये पाणी घालते। तर इथे मी 2 ग्लास जायचं पाणी घातलं, कारण वाटाण्याची थोडीशी मी पातळशी आमटी करणार आहे। तर आता इथे थोडीशी कोथिंबीर घालते आणि कुकरचं ढाकण लावून मी 7 शिट्या करून घेतलेल्या। 1 शिट्टी मी मोठ्या गॅसवर केली आणि 6 शिट्टी आम्ही मीडियम गॅसवर केल्या। तर इथे बघा छान असे आपला रस्सा तयार झाला आहे। एकदम कलर पण छान आला आहे। आता वाटाणे पण शिजले काय बघूया। तर इथे बघा छान असे वाटाणे शिजले आहेत। अशा प्रकारे झटपट कुकरमध्ये आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला